तुमच्यावर आरोप या ठिकाणी संजय राऊतांनी म्हटलेले की तुम्ही प्रमोद महाजन नाही तर तुम्ही गिरीश महाजन. मी कुठे म्हटलं असं? मी प्रमोद बागरे, प्रमोदची माझी बरोबरी कशी होऊ शकेल? पण मी सांगतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये मी आहे, माझ्याकडे इन्चार्ज आहे. आपण यावं, संजय राऊतजी तुम्ही यावं आणि एखादी महापालिका निवडून दाखवावी. निवडून दाखवा ना. मी अशी वायफाय बडबड करत नाही. मी कामाच्या जोरावरच बोलतो आणि मी रिझल्टच्या काय येणार आहे या भरोशावर मी बोलतोय. कार्यकर्त्याच्या बळावर मी या ठिकाणी बोलतोय. जनमत काय, लोकांचा कौल काय, त्याच्या भरोशावर मी बोलतोय. मी वायफाट बडबड करत नाही. मुंबई ताब्यात घेतील आणि आम्ही मुंबई वेगळी होऊन देणार नाही अशा पद्धतीने राऊतांनी बघा, निवडणुका आल्या की मुंबई वेगळी होते, मुंबई गुजरातकडे चालली आहे, हे आता काही नवीन नाहीये. लोक येतात की काही वेळे दुसरे नाहीयेत की या भूलथापांना बळी पडतील. मी सांगितलं, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, ज्या ज्या ठिकाणी महापालिका आहे तुम्ही बघा, एकदा निकाल येऊ द्या, मग तुम्हाला समजेल लोकांचा विश्वास कुणावर आहे, कुणाच्या नेतृत्वावर आहे. देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरात काम करतायत. अतिशय सक्षम नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व आमच्याकडे आहे. माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये हा देश पुढे चाललेला आहे. मान्य एकनाथजी आहेत, मान्य अजितदादा आहेत, महायुती आमची या ठिकाणी आहे, आठवले साहेब आहेत. आणि आपल्याला मी सांगेल की एकामागून एक कसे निकाल येतील हे आपण बघा. निश्चित यावेळची दहीहंडी पुन्हा मी सांगेल की आम्ही फोडू अतिशय जोरात फोडू. भाजप आणि आम्ही महायुती अतिशय जोरात तयारी दहीहंडीची आहे. दहीहंडीला आता किती थर लागले, किती उंच असली तरी थरावर थर लावून यावेळेला ही दहीहंडी आम्हीच फोडणार. आणि बघा महाराष्ट्रामध्ये चित्र कसं असेल, निकाल लागेल त्यावेळेला आपल्या समोर सगळे येईल. आम्ही सगळ्या महापालिका एखादी ताब्यात घेतल्या आणि यावेळेला सांगतो त्यापेक्षा अधिक नगरसेवक आमची निवडतील. मोठ्या मताधिक्याने आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या महापालिका, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, या आम्ही एक हाती ताब्यात घेऊ.